महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, म्हणजे माझे प्रेरणास्थान, आपणालाही साष्टांग वंदन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय दासबोध। दासबोधाच्या अंतर्गत दशक 17वा सुरू आहे आणि आता समाप्तीकडे विषय जातोय दासबोधाचा। आणि म्हणून समाप्तीकडे विषय जात असताना त्या विषयाच्या अंतर्गत समर्थांनी काहीही आता शिल्लक न ठेवायला सुरुवात केलेली आहे। अगदी बारीक सारीक सगळे मुद्दे आता या सगळ्या शेवटच्या समासांमध्ये दिलेले आहेत। अगदी सृष्टी निरूपणापासून, सृष्टी निर्मितीपासून प्रलयापर्यंत परत सगळं एकदा समर्थांनी या समासांमध्ये कव्हर करून परत निर्गुण ब्रह्म ते निश्चल आमच्या अंतरंगामध्ये निर्गुण ब्रह्म ठसवून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीची मांडणी दासबोधाची, आणि आपण आजपर्यंत अशा पद्धतीचा सगळा अभ्यास करत आलेलो आहोत। आज 17वा दशक प्रकृती पुरुषाचा, आणि त्याच्यामधला पहिला समास देव बळात्कार। या समासाचं नाव, दशकाचं नाव प्रकृती आणि पुरुष। तर प्रकृती आणि पुरुष यामध्ये समर्थांनी हा समास देण्याचा, या समासाला नाव देण्याचं कारण जर पहिलं कोणतं असेल तर पहिले दोन समास जे आहे ते पहिले दोन समास प्रकृती आणि पुरुष, म्हणजे शक्तिरूप प्रकृती आणि देवरूप पुरुष, याचे वर्णन करणारे पहिले दोन समास आहे। आणि म्हणून समर्थांनी या पूर्ण दशकाला प्रकृती पुरुष हे नाव दिलेलं आहे। मग आता आम्हाला प्रश्न पडतो की प्रकृती आणि पुरुष म्हणजे नेमकं काय? प्रकृती कशाला, पुरुष कशाला म्हणायचं? आपण सगळा मागच्याही दशकांमध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला आहे। प्रकृती कशाला म्हणायची आणि पुरुष कशाला म्हणायचं, तरी सुद्धा एकदा आपल्याला त्याचं थोडस गोषवारा घ्यावाच लागतो। वारंवार जेव्हा आम्ही एखादा विषय ऐकतो, श्रवण करतो, त्याच वेळेला तो आमच्या अंतरंगात ठसत असतो। एकदा सांगून ठसतो का हो कोणताही विषय? अजिबात नाही। सारखं तेच सांगावं लागतं, तेव्हा त्याचा आमच्या अंतःकरणावर ठसा उमटतो। आणि म्हणून प्रकृती म्हणजे काय? तर जे दृष्टीगोचर झाले, जे नावरूप आले, जे दृष्टीला गोचर झालं, म्हणजे जे दृष्टीला दिसतं, म्हणजे जे व्यक्त होतं, जे नाव आणि रूपाला येतं, इतकं सगळं जेवढं काही नाव रूपाला येतं, अगदी सूक्ष्मामधले सूक्ष्म जीव सुद्धा, त्यांचे सुद्धा नाव आहेतच की नाही?
आपल्याला एकच सूक्ष्मजीव माहितीये, अमिबा. एवढा एक सूक्ष्मजीव माहितीये की जो कधीही, जो अमिबा नावाचा जीव आहे तो कधी डोळ्याला दिसत नाही, पण मायक्रोस्कोप खाली तो दिसतो. जितकं काही सूक्ष्म जीव जंतू आहे ते सुद्धा दृष्टीगोचरच आहे. आमच्या या चर्मचक्षूंना जे जे काही दिसतं आणि ज्याला ज्याला नाव रूप आले त्या सगळ्याला प्रकृती असं म्हणतात. सगळे प्रकृतीच्या याच्यामध्ये मोडतात आणि ते ते उभय योगे केले, जाण घडले प्रकृती पुरुष. समर्थ नाथांची उभी आहे. नाथांची उभी नाथ म्हणतात की जेवढं जेवढं दृष्टीगोचर आहे, जेवढं जेवढं नामरूपाला आलेलं आहे, आणि त्या सगळ्यांना, सगळ्यांचं अधिष्ठान, त्या सगळ्यांची निर्मिती उभय योगे केले, ते ते उभय योगे केले. उभय योगी म्हणजे उभयतांच्या योगानी, म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्या योगानी जे जे दृष्टीगोचर झालं, जे जे नावरूपाला आलं, ते सगळं प्रकृती आणि पुरुष आहे. म्हणजे पुरुष ब्रह्म आत्मतत्व यांच्या अधिष्ठानावर मूळ संकल्प झाले, एकोहम बहुश्याम, आणि त्या संकल्पातून मूळ माया, आणि त्या मूळ मायेने मग ईश्वर तयार केला, आणि मग ईश्वरापासून हे सगळं तयार झालं. म्हणून प्रकृती आणि पुरुष. पुरुष हा पहिला अक्षर पुरुष आहे. क्षर पुरुष जी प्रकृती आहे त्याला क्षर पुरुष म्हटलंय 15व्या अध्यायात भगवंतानी. ईश्वराला अक्षर पुरुष म्हटलंय आणि ब्रह्माला उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. ईश्वर उत्तम पुरुषाच्या अधिष्ठानावर सगळ्या क्षर पुरुषाची म्हणजे प्रकृतीची काय करतो, प्रकृतीची निर्मिती करतो. पक्क लक्षात ठेवायची, अशी मांडणी लक्षात ठेवायची, म्हणजे अजिबात यामध्ये घोटाळा होणार नाही. अजिबात घोटाळा होणार नाही. आणि अशा पद्धतीने तेथ अतर्क मायेचा चमत्कार, हा सगळा मायेचा अतर्क चमत्कार आहे. करी दृश्य दृष्टत्वे सविकार, की सगळ्या दृश्याला दृष्ट केलं, म्हणजे त्याला दृष्टत्व केलं, म्हणजे काय केलं, त्याला दृष्टीगोचर केलं, सविकार केलं, विकारासहित. तेची प्रकृती पुरुष साचार, तेने चराचर वाढवी, तीच प्रकृती आहे. आणि तोच पुरुष, त्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं चराचर वाढलेलं आहे. असं कोण म्हणतंय? नाथांच्या फार सुंदर ओव्या आहेत. होया, फार सुंदर ओव्या आहेत अध्याय 24व्या मधल्या. आणि अशा पद्धतीने प्रकृती म्हणजे नेमकी काय आणि पुरुष म्हणजे काय हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. जोपर्यंत आमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत या जगताची व्यवस्था कशी, कोणी तयार केलं, मग ब्रह्माचं काय व्यवस्था, याला म्हणतात जगत मीमांसा, जीव मीमांसा, ईश्वर मीमांसा आणि ब्रह्म मीमांसा. या चारही मीमांसा आम्हाला माहीत असायला हव्या. या चारही मीमांसा जेव्हा माहित होईल साधकाला, तेव्हाच साधकाला या सगळ्यांमध्ये माझी काय भूमिका आहे, साधक म्हणून माझा साधक म्हणून यात काय रोल आहे, माझा साधक म्हणून याच्याशी काय संबंध आहे, या जगताशी माझा काय संबंध आहे, या जीवाशी माझा काय संबंध आहे, या मायेशी माझा काय संबंध आहे, आणि ब्रह्माशी माझा काय संबंध आहे, हे ज्या वेळेला आम्ही समजून घेऊ त्यावेळेला आमची साधना ही अधिक सुकर होणार आहे. आणि म्हणून प्रकृती आणि पुरुष या संदर्भाच्या संकल्पना अगदी स्पष्ट हव्यात. आणि त्या अंतर्गत समास पहिला दिलाय की देव बळात्कार. आता देव बळात्कार हे समासाला नाव दिलंय, याचा अर्थ असा आहे की प्रकृती आणि पुरुष जे आहे, पुरुषाच्या अधिष्ठानावर ही प्रकृती ईश्वराने तयार केलेली आहे, अशी आपण मांडणी केली. मग आता या ईश्वराचं सामर्थ्य, या ईश्वराची अनिवार्य सत्ता या पिंड ब्रह्मांडावर चालते, कारण निर्माता तोच आहे.
तो निर्माता असल्यामुळे त्याची सत्ता याच्यावर चालणार की नाही? नक्की चालणार. कुटुंबाचा निर्माता मी आहे असं मला वाटतं की नाही? माझं कुटुंब, माझी मुलं बाळ, संपत्ती जी कमवली आहे ती मी कमवली आहे असं आपल्याला वाटतं की नाही? मी कमवलेली संपत्ती आहे, मग त्याच्यावर कोणाचा अधिकार असतो? हो, कोणाची सत्ता असते? माझी सत्ता असते. माझ्या संपत्तीवर माझीच सत्ता असते. स्वामित्व माझं असतं. दुसरं कोणी स्वामित्व दर्शवलं समजा तर शक्य आहे का? आहे. आपल्या नावाची 50 एकर शेती आहे. त्यावर माझं स्वामित्व आहे. आता तुम्ही जर म्हणाल की ही शेती जी आहे ही तर ईश्वराने तयार केलेलं आहे सगळं. ईश्वराने तयार केलेलं सगळं आहे, तर मग ह्याच्यावर तुम्ही सत्ता का दर्शवता? याच्यावर तुम्ही तुमची सत्ता का दर्शवता? याच्यावर आमची पण सत्ता आहे असं जर म्हटलं तुम्ही लोकांनी तर हे मान्य होईल का मला? नाही. कारण कायद्याची एक सत्ता आहे, एक सामाजिक सत्ता आहे, एक धर्माची पण सत्ता असते. त्या सत्तेत आम्हाला राहून तसे तसे व्यवहार करावे लागतात. मग कायद्याची सत्ता सांगते की त्या 50 एकरचे जर मी काही मोबदला दिलाय, आर्थिक मोबदला दिलाय, कागदोपत्री जर मी माझ्या नावावरती केलीये, तर त्यावर माझी अनिवार्य सत्ता चालते. कोणीही माझ्या त्या जमिनीवर सत्ता दर्शवू शकत नाही. आणि तुम्ही जर प्रयत्न केला ना माझ्या त्या 50 एकरवर सत्ता दाखवण्याचा, मालकी दाखवण्याचा, तर मी आपल्याला कोणती वाट दाखवते? सरळ कोर्टाची पायरी चढायला लावते. याला अनिवार्य सत्ता असं म्हणतात. अनिवार्य सत्ता. यामध्ये कोणाचीही सत्ता चालत नाही. फक्त माझीच असते ती मालकीची जमीन. आणि जर तुम्ही लोकांनी माझं ऐकलं नाही, ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला, तर मग मी सामर्थ्य दाखवते त्या ठिकाणी. कायद्याचं सामर्थ्य, पोलीस बळ किंवा स्वतःचं सामर्थ्य. माझी पण काही माणसं लावली आहेत मी. आपण त्रास देता का? आम्ही पण आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आमची पण माणसं आहेत चांगली, हट्टे-कट्टे, गुंड प्रवृत्तीचे. म्हणजे सामर्थ्य असतं की नाही आपल्या जवळ. म्हणजे सामर्थ्य आणि अनिवार्य सत्ता जीवाची चालते की नाही? परंतु या जीवावर सुद्धा जीवाचं नियमन करण्यासाठी सुद्धा एक सत्ता आहे. आणि या जीवाचं नियमन कसं करायचं, प्रारब्धाप्रमाणे हा जीव कसा त्यात भरडला जातो, याच्यासाठी ती सत्ता आहे. आणि त्या सत्तेला ईश्वराची सत्ता अशी म्हणतात. म्हणून ती अनिवार्य सत्ता आणि सामर्थ्य भगवंताचं, देवाचं आहे. म्हणून या समासाला देव बळात्कार असं समासाचं नाव आहे. आता आम्ही या ठिकाणी कोणतीही जबरदस्ती करू शकत नाही की हे माझं आहे. किती आपण माझं माझं करतो. घर माझं, दार माझं, संपत्ती माझी, मुलं बाळ माझी, शेती माझं. व्यावहारिक सत्ता ठेवा बाजूला. मी व्यावहारिक सत्तेतलं बोलत नाही. व्यावहारिक सत्तेत व्यवहार तसाच करावा लागतो. परंतु जी पारमार्थिक सत्य आहे, जी आध्यात्मिक सत्ता आहे, त्या आध्यात्मिक सत्तेमध्ये मी माझं 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 करतो, तर खरंच ते माझं आहे का? हा विचार करावा की नाही? या विचाराला मी प्रवृत्त व्हावं. जीवानी ह्या विचाराला प्रवृत्त व्हावं. साधकांनी हा विचाराला प्रवृत्त व्हावं. कोणत्या? की ज्याला मी माझं 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 म्हणतो आम्ही, ते सगळं खरंच का माझं आहे? असा एक क्षण विचार करावा. श्रवणकाली हा विचार टिकावा. आणि श्रवणानंतर माझा स्वतःचा विचार मी करून, त्यावर मनन करून माझ्या जीवनामध्ये तो विचार बसवून जर घेतला, तर आम्ही त्या उत्तम पुरुषाला जाणू शकतो. आणि म्हणून समर्थांनी देव बळात्कार हा शब्द वापरला. आमच्या मनात तो शब्द ठसावा. आणि तो ठसल्यानंतर आम्ही त्याच्या नादी लागू नये. देवाने ज्या वेळेला सगळं बळकावलं आहे,
बळकवून जर भगवंत सगळं बसला आहे, बळकवून बसलाय, तर आम्ही कशाला मग ते हिसकण्याचा प्रयत्न करावा हो? नाही. माझी संपत्ती, कर्तृत्व माझं, सगळं कर्तृत्व माझं. काय अहम असतो, केवढ्या अहमात आम्ही आमचं जीवन घालवत असतो. सगळं खोट्या भ्रमामध्ये, खोट्या अहम मध्ये आम्ही आमचं जीवन घालवतो. त्या खोट्या अहम मधून, त्या खोट्या भ्रमातून जर निघायचं असेल, तर भगवंताचं सामर्थ्य आणि त्याची अनिवार्य सत्ता जी पिंड ब्रह्मांडावर चालते, ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आम्ही या खोट्या भ्रमातून निघू. निमित्ताचा धनी. मी काय निमित्ताचा धनी आहे, मी फक्त निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. मी म्हणून मी वाया जातो. आणि असं मी निमित्त मात्र भवसव्यसाची असताना मी सगळं माझ्याकडे घेऊ नये, करते पण घेऊ नये, हे ठसावं म्हणून भगवंताचं सामर्थ्य आणि त्याची सत्ता लक्षात घ्यावी. या समासाच्या माध्यमातून ती सामर्थ्य आणि सत्ता लक्षात घ्यावी आणि त्या ईश्वराची आम्ही उपासना करावी. म्हणजे त्याला आम्ही शरण राहावं, त्याच्या शरणागतीमध्ये राहावं, त्याच्या आज्ञेचं पालन करावं. आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात आहेत, अनुकूल घटना, प्रतिकूल घटना, त्या सगळ्या ईश्वराच्या आज्ञा आहे समजावं आणि आज्ञा म्हणून शिरसावंद मानावी. म्हणून मी एक नगण्य घटक आहे या सृष्टीचा, माझ्या घरामधला मी एक नगण्य घटक आहे, हे डॉक्टर काकांचं सारखं सांगणं असतो. स्वतःला नगण्य घटक समजा. आपण स्वतःला फार श्रेष्ठ असं घटक समजतो हो, अजिबात नगण्य घटक समजत नाही. आणि म्हणूनच सगळं दुःख आमच्या पदरी पडतो. आणि अशा या दुःखातून बाहेर यायचं असेल तर ईश्वराचं सामर्थ्य आणि त्याची अनिवार्य सत्ता लक्षात घ्यावी. आणि ते लक्षात घेण्यासाठी कोण घेतो हे लक्षात? हे लक्षात घेतात साधू, हे लक्षात घेतात महंत, हे लक्षात घेतात श्री गुरु. आणि म्हणून संत महंत हे संज्ञानी हे सगळे या गोष्टी लक्षात घेतात आणि म्हणून ते संत पदाला प्राप्त होतात, महंत पदाला प्राप्त होतात. मग ते काय लक्षात घेतात? ते आधी सगळ्यात पहिले क्षेत्र म्हणजे काय लक्षात घेतात. म्हणजे क्षेत्र म्हणजे जीव, या समासाच्या माध्यमातून क्षेत्र, जीवाला क्षेत्र म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर द्रष्टा लक्षात घेतात, या जीवाचं स्वरूप लक्षात घेतात, जीवाची व्याप्ती लक्षात घेतात, द्रष्टा लक्षात घेतात. द्रष्टा म्हणजे जागृतीतील पदार्थाचे प्रमाणाने ज्याला ज्ञान होतं. जागृतीमधले जे पदार्थ आहे त्या पदार्थांचं इंद्रियामार्फत ज्याला ज्ञान होतो तो द्रष्टा. हा पेन आहे हे मला कोणाला कळलं? ज्याला कळलं तो द्रष्टा. त्याच्यानंतर ह्या सगळ्याचं अधिष्ठान कुठंच आहे, कोणामुळे मला कळत आहे? हा जीव कोणामुळे ऍक्टिव्हेट झालाय? तो जो कुटस्थ आहे, म्हणजे तो बुद्धीमध्ये गुप्तपणे राहणार आहे. कुटस्थ, जो गुप्तपणे राहणार आहे या बुद्धीमध्ये, तो कुटस्थ. तो लक्षात घेतात. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं होत आहे. त्याच्या अधिष्ठानावर तो, त्याला बुद्धीमध्ये त्याचा प्रकाश पडल्यामुळे त्या चिदाभासाला सगळं ज्ञान होत आहे सुख दुःखाचं. हे कोण लक्षात घेतो? साधू लक्षात घेतात, महंत लक्षात घेतात, ज्ञानी लक्षात घेतात. तसंच ते अंतरात्मा लक्षात घेतात. अंतरात्मा म्हणजे सर्वज्ञ ईश्वर, जो शुद्ध सत्वगुणी असतो त्याच ते लक्षात घेतात. अंतरात्मा ईश्वर
तो म्हणजे कोण आहे? सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा, सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा, सगळ्या देहांचं नियमन करणारा असा अंतरात्मा आहे. अंतरात्मा, आतला आत्मा. आणि महत् लक्षात घेतात म्हणजे ईश्वराची बुद्धी, महत्त्व. म्हणून बुद्धीचा लय महत्त्वात करायचा म्हणजे ईश्वराच्या बुद्धीत करायचा. जी समष्टी आहे, समष्टी बुद्धी म्हणतात त्याला, ते महत्त्व आहे. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये जी बुद्धी आहे ती समष्टी बुद्धीला महत्त्व असं म्हणतात. हे ते लक्षात घेतात. ती ईश्वराची बुद्धी आहे. त्या ईश्वराने सगळ्यांमध्ये प्रवेश केल्यामुळे ती बुद्धी कशी झालीये? ती बुद्धी ऍक्टिव्हेट होते आहे. म्हणून ती ईश्वराची बुद्धी आहे. आणि हे सगळं जे लक्षात घेतात, ब्रह्मविद ब्रह्मीव भवती, हे सगळं लक्षात घेणारे जे असतात ते ब्रह्मवेत्ते असतात, ब्रह्म जाणणारे असतात. म्हणून जर ब्रह्म कुठे पाहायचं असेल, खूप महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या, ब्रह्म जर कुठे पाहायचं असेल तर ब्रह्मवेत्त्यांचा शोध घ्यावा. आता काकांनी एक वाक्य असं दिलंय याच्यामध्ये की एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये असे ब्रह्म प्रगट होत. आता ज्यावेळेला आपण चिंतनिका मधले हे वाक्य वाचाल तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडेल की काकांनी असं का म्हटलं आणि याचा अर्थ काय? याचा काय अर्थ आहे? एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये असे ब्रह्म प्रगट होतं. एखादाच अधिकारी पुरुष होतो असतात की त्यांच्यामध्ये हे ब्रह्म प्रगट होतो. ते अधिकारी पुरुष आधी कोण असतात? तर अधिकारी पुरुष ते फक्त श्री गुरु असतात. श्री गुरु या अधिकारी पुरुषामध्ये हे ब्रह्म प्रगट होतं. आमच्यामध्ये प्रगट नाहीये का? आपण तर मांडणी करतो की चैतन्य सगळ्यांमध्ये, आमच्यामध्ये ते ब्रह्म प्रगट नाही का? तर त्याचं उत्तर असं आहे की आमच्यामध्ये पण ब्रह्म आहे, चैतन्य आहे, पण त्याचं प्रागट्यीकरण आमच्याकडून कधीच होत नाही. आमच्याकडून प्रागट्यीकरण होतं. मी देह आहे याचं प्रागट्यीकरण होतं. मी जीव भाव आहे माझा याचं प्रागट्यीकरण होतं. लक्षात घ्या, श्री गुरु म्हणजे नेमकं काय आहे हे लक्षात घ्या. हे या वाक्यावरून एकदम क्लिअर होणार आहे. आम्ही म्हणजे श्री गुरु म्हणजे मग काहीतरी काय समजतो माहितीये? चमत्कार. श्री गुरु म्हणजे चमत्कार, काहीतरी चमत्कार होईल. श्री गुरु आम्ही केले म्हणजे आमचं भौतिक जीवन सगळं बदलून जाईल. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आमचं सगळं लौकिक जीवन नीट होईल. आणि लौकिक जीवन नीट होतही असतं ना तर त्याचं सगळं श्रेय मग श्री गुरु, त्यांच्यामुळे झालं हो. तुमची कृपा, श्री गुरूंची कृपा घरी कार आली नाही, याला श्री गुरूंची कृपा म्हणत नाही. श्री गुरु कोणत्याही भौतिक जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही. श्री गुरु प्रारब्धामध्ये कोणाच्याही ढवळाढवळ करत नाही. तर श्री गुरु म्हणजे त्या अधिकारी व्यक्तीमध्ये ब्रह्म प्रगट असतो. म्हणजे काय असतो? ब्रह्म निराकार आहे, ब्रह्म निरवय आहे. मग प्रगट असतो म्हणजे का त्या व्यक्तीमध्ये? आज मी त्याचं प्रागट्यीकरण सांगणार आहे आपल्याला. गुरुपौर्णिमेच्या शुभ पर्वावर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये श्री गुरूंबद्दलचा कृतज्ञता भाव आहे. श्री गुरूंना भेटण्याची तळमळ प्रत्येकाच्या अंतःकरणात लागलेली आहे. रविवारी व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, अत्यंत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आणि त्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या शुभ पर्वावर श्री गुरूंमध्ये ब्रह्म प्रगट कसं असतं हे सांगणार आहे. ब्रह्म प्रगट असतो म्हणजे मग मागे चक्र, दिव्य पुरुष, तेज, सगळ्या देहाभोवती तेज, आणि त्यांनी असा हात केला की आशीर्वाद, आणि त्या आशीर्वाद आम्हाला पावतात. असं दैवी गुण संपन्न ते असतात, पण ते दैवी गुणांचा प्रभाव आमच्यावर, अशा कल्पना, बोळसट कल्पना आमच्या असतात.
सगळ्या भोळसट कल्पना असतात आमच्या, आणि आम्ही या भोळसट कल्पनांवर श्री गुरूंची भक्ती करत असतो. लक्षात घ्या. त्यांनी डोक्यावर हात ठेवला म्हणजे आम्ही कृतार्थ झालो. काय त्यांचं पाद्यपूजन केलं म्हणजे आम्ही कृतार्थ झालो. एक दिवस पाद्यपूजन करायचं म्हणजे आम्ही कृतार्थ झालो. अशा भोळसट कल्पनांमध्ये आम्ही असतो. परंतु त्यांच्यामधलं प्रगट ब्रह्म आमच्या लक्षात येत नाही, ती दृष्टी आम्हाला नसते. श्री गुरुमध्ये ब्रह्म प्रगट झालेलं असतात, ते चालते ज्ञानाचे बिंब म्हटलेलं आहे. ते देहासकट ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे काय? काहीतरी चमचम वलय, चमत्कार याच्यातून पहिले बाजूला व्हायचं. श्री गुरु म्हणजे काहीच नाही, त्याच्या पलीकडे आहेत होते. ब्रह्म प्रगट होत आहे म्हणजे ब्रह्माचा सगळा जो काही आवाका आहे ते निरवय आहे, ते निराकार आहे, ते विमल आहे, ते अविकारी आहे, ते अविनाशी आहे. हा ब्रह्माचा जो सगळा आवाका आहे, हा सगळा आवाका अधिकारी, एकाच अधिकारी व्यक्तीने जाणलेला असतो, म्हणून तो अधिकारी असतो आणि म्हणून तो ह्या पदाला प्राप्त झालेला असतो. ब्रह्माचा संपूर्ण आवाका लक्षात घ्या आणि त्या आवाक्याप्रमाणे स्वतः असणं म्हणजे कोणत्याही विकाराला ते अविकार्य, ब्रह्म अविकार्य, कोणत्याही विकाराला ते कधीच बळी पडत नसतात. शारीरिक विकाराला नाही, मनाच्या विकाराला नाही, बुद्धीच्या विकाराला नाही, अंतःकरणाच्या कोणत्याही विकाराला. कोणत्याही तो अंतःकरणाचे विकार, राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, सगळे विकार आहेत अंतःकरणाचे. विकार म्हणजे बदल. या कोणत्याही विकाराला ते बळी पडत नाही, ते अविचल असतात. या सगळ्या विकारांच्या तिथे ते अविचल असतात. ब्रह्म त्यांच्यामध्ये प्रगट होतं, याचा अर्थ सांगते हो. ब्रह्माचं प्रागट्यीकरण तिथे कसं आहे हे नीट लक्षात घ्या. आणि अशा हे लक्षात घेऊन श्री गुरूंची भक्ती करा, श्री गुरूंचं पूजन करा, त्यांचं पाद्य पूजन करा. कृती म्हणून कृतिशीलता त्याची ठेवू नका. नुसती कृतिशीलता करतो पाद्यपूजनाच्या, उठ सूट पाद्यपूजन, उठ सूट पाद्यपूजन, उठ सूट नमस्कार, उठताना नमस्कार, बसताना नमस्कार, दिसले की नमस्कार, त्याच्याशिवाय सुचत नाही. त्याच्या मागचा, नमस्काराच्या मागचा भाव लक्षात घ्यायचा, पाद्यपूजनाच्या मागचा भाव सगळं सांगणार आहे. नाही झाला समाज तर चालेल, पण आज हा मुद्दा नीट क्लिअर होणं फार गरजेचं. म्हणून ब्रह्म त्यांच्या माध्यमातून प्रगट होतो. ब्रह्माचा जो आवाका आहे, संपूर्ण आवाका त्यांच्या लक्षात आलेला आहे, अविकारी आहे. एकही विकाराला ते बळी पडत नसतात, निश्चल असतात. प्रारब्धाप्रमाणे विकार त्यांच्यावर जरी येत असले, मोहाचा क्षण, भरपूर मोहाचा क्षण समोर येतो, पण ते त्या ठिकाणी अविचल असतात, त्या मोहाला ते बळी पडत नसतात. शिष्य नाशिवंत देण्याचा प्रयत्न करत असतात. दिलं नाशिवंत कार दिली, नाशिवंत वस्त्र दिले, नाशिवंत पाकिट दिलं, नाशिवंत गुरुदक्षिणा दिली, खूप सारं, पण ते अविचल असतात. निस्पृहता तिथे त्यांची असते. काय दिलं, कसं दिलं, मला दिलं, किती छान झालं, कोणत्याही मोहाच्या क्षयाला ते बळी पडलेले नसतात. ब्रह्माचं प्रागट्यीकरण इथे पाहायला मिळतं. श्री गुरु म्हणतात शिष्याला, अरे अविनाशीत्व मला दे, सॉरी, नाशित्व मला दे, जे नाशिवंत आहे ते तू मला दे.
मग मी ज्या वेळेला गुरुदक्षिणेच्या माध्यमातून गुरुदक्षिणा श्री गुरूंना अर्पण ज्या वेळेला आम्ही करतो, त्यावेळेला अंतःकरणात भाव असायला पाहिजे की हे नाशिवंत आहे, नाशिवंताचं त्याग मी करतो आहे आणि मी सुद्धा नाशिवंत आहे, म्हणून मी दिलं हा भाव पण माझ्या ठिकाणी यायला नको. हा भाव पण माझ्या ठिकाणी यायला नको. म्हणून त्याचं श्री गुरूंना आम्ही हे सगळं देत असतो. वस्त्राच्या माध्यमातून, दक्षिणेच्या माध्यमातून, आणखीन काही कशाच्या माध्यमातून त्यांना अर्पण ज्या वेळेला करतो, त्यावेळेला त्याच्यामधलं नाशिवंत भाव आम्ही आमच्या अंतःकरणातला श्री गुरूंना अर्पण करायचा असतो. प्रत्येक वेळेला तो संस्कार करून घ्यायचा असतो आणि परत मी केला आहे हा सुद्धा तिथे शिल्लक राहता कामा नये. तो मी आत्माराम मधली मांडणी आहे. ब्रह्मस्वरूप तिथे आहेच प्रगट. प्रगट निरंजन, प्रगट निरंजन आहे समर्थांचं गीत आहे. ब्रह्मदिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. मुक्ताबाई म्हणते ते उघड ब्रह्म. अशा पद्धतीने तिथे आम्हाला पाहता आलं पाहिजे श्री गुरूंच्या तिथे. म्हणून ब्रह्म प्रगट होतो श्री गुरूंच्या तिथे. म्हणजे अविकारी आहे, अविकारीत्व तिथे असतं, अविनाशीत्व तिथे असतो. अविनाशीत्व हा भाव तिथे प्रामुख्याने असतो. आपल्या तिथे प्रामुख्याने अविनाशीत्वाचा भाव असतो का? देहाला नुसतं एवढीशी जखम झाली तर देहाचा विनाशाकडे हा देह चाललाय, म्हणून आम्ही कितीतरी आम्हाला वेदना होतात, हो मानसिक वेदना की आता हा देह जाणार. छोट्याशा जखमीवरून आम्ही काट्याचा नायटा करतो आणि विनाशीचं दुःख आम्ही पदरात घेतो. देहाचा विनाश होणार, संपत्तीचा विनाश होणार, घराचा विनाश होणार. आणि श्री गुरूंच्या तिथे अविनाशीत्व प्रगट असतो, अविनाशीत्व प्रगट असतो. विनाशीत्वाला अजिबात थारा नसतो. देह चाललाय, 90 वर्षाचं वय हो, चालता पण येत नाहीये, बोलता एक वाक्य सुद्धा बोलता येत नाहीये, पण तरी अनुग्रह सुरूच आहे आणि चेहऱ्यावरचा आनंद तोच आहे. कुठेही विनाशीत्वाचं भय नाही, दुःख नाही. हे टिपता आलं पाहिजे. अविनाशीत्व टिपता आलं पाहिजे, अविकारीत्व टिपता आलं पाहिजे. कोणताच विकार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. काका आमचं कार्य इतकं प्रचंड आहे की विचारू नका. होय का बाबा रे, असंच कार्य करत चला. आनंदाचा प्रसंग, चेहऱ्यावर आनंदी भाव आणि म्हणतात का बाबा रे असंच कार्य करत राहा. म्हणजे माझ्यापेक्षा तुमचं कार्य मोठं झालंय म्हणून अंतःकरणामध्ये कोणतंही द्वेष नाही, मत्सर नाही, काहीच नाही. तिथे ब्रह्माचं प्रागट्यीकरण हे आम्हाला पाहता आलं पाहिजे. नुसतं प्रागट्यीकरण त्यांच्या ठिकाणी असतं का? नाही. तर ते ब्रह्मतत्वाचं जे प्रागट्यीकरण त्यांच्याकडे झालेलं असतं ते संपूर्ण प्रागट्यीकरण ते शिष्याच्या मध्ये समर्थ असतात प्रगट करायला. ब्रह्मस्वरूपाचं जे काही सद्रूपता, चिद्रूपता, आनंद रूपता, अविनाशीत्व, अविकारीत्व, एकमेव अद्वितीयत्व, हे सगळं जे आहे हे सगळंच्या सगळं शिष्यामध्ये प्रगट करायला ते समर्थ असतात. आम्हाला विचारू द्या बरं, हात मोडला कोणाचा? आमच्या स्नेहीचा. हात मोडल्यावर आम्ही त्यांना भेटायला जातो. भेटायला गेल्यानंतर आपण काय म्हणतो? अरे अरे फारच वाईट झालं हो, हात मोडला. नेमका उजवा हातच, म्हणजे सगळंच
व्यवहारच तुमचे ठप्प झाले. आता 2 महिने असंच ठप्प व्यवहारामध्ये बसणार, केवढा कंटाळा येणार. कशाची री ओढली आम्ही? विनाशी तत्वाचीच री ओढली की नाही? देह विनाशी आहे त्याचीच आम्ही प्रतिष्ठा मांडली की नाही? त्याचीच री ओढली की नाही? म्हणजे आम्ही श्री गुरूंमधलं, श्री गुरु काय करतात? श्री गुरु गेल्यानंतर समजा श्री गुरु तिथे आले तर ते विकारित्व, त्या विकाराच्या कडे ते निश्चितपणे लक्ष देत नाही. देह विकारी आहे हा निर्णय त्यांचा पक्का असतो. भगवंताची इच्छा, भगवंताचं प्रारब्ध, भगवंतानी प्रारब्ध व्यवस्था केली आहे, प्रारब्धाची भोग आहे रे. आणि त्या प्रारब्धावरून ईश्वर शरणागती शिकवतात आणि ईश्वर शरणागतीवरून विकारी अविकारी तत्वाकडे ते घेऊन जातात. ब्रह्माचं प्रागट्यीकरण झालेलं आहे. हे प्रागट्यीकरण शिष्यामध्ये सुद्धा प्रगट करण्यासाठी ते समर्थ असतात आणि आम्ही असमर्थ असतो. या उदाहरणावरून सांगितलं तुम्हाला की हात तुटला तर आम्ही कशी प्रतिष्ठा मांडतो आणि ते कशी प्रतिष्ठा मांडतात. आणि म्हणून ब्रह्म त्या एखाद्याच अधिकारी व्यक्तीमध्ये प्रगट असतो. प्रगट निरंजन, प्रगट निरंजन. आम्हाला आमच्या श्री गुरु मधलं प्रगट असलेलं ब्रह्मस्वरूप जाणता आलं पाहिजे. आणि ते जाणून तेव्हा ज्यांचं पूजन होईल तीच खरी गुरुपौर्णिमा. आणि काका म्हणाले, एका गुरुपौर्णिमेला काका म्हणाले होते की गुरुपौर्णिमेचा उद्देशच हा असतो की हे भाव या ठिकाणी आजच्या दिवशी कसे करायचे असतात? प्रगट करायचे असतात आणि प्रखर करायचे असतात. त्याला धार म्हणतात ना, तशासारखी करायची. आणि मग तो निर्णय ह्या गुरुपौर्णिमेपासून त्या गुरुपौर्णिमेपर्यंत प्रयत्न करायचा असतो. यासाठी गुरुपौर्णिमा आहे. आणि अशा जर गुरुपौर्णिमा होत असतील तर मी 100 वर्ष सुद्धा जगायला तयार आहे. काकांचं वाक्य आहे एका गुरुपौर्णिमेला. आम्ही सगळे हादरून गेलो या वाक्यानी की नेमकं गुरुपौर्णिमा यासाठी हे उत्सव आहे गुरुपौर्णिमेचे. काका म्हणाले गुरुपौर्णिमेचा उत्सव यासाठी आहे. नुसतं जायचं आणि गुरूंचं पूजन करायचं, दक्षिणा द्यायची, वापस यायचं नाही. दर्शन मात्रे मन कामना पुरती. एवढ्या तीव्रतेचं ते दर्शन असावं. तसं करतच नाही आम्ही. फक्त जाण्यात तिथे धन्यता मानतो. बस पाद्यपूजन करायला मिळालं की सगळं. कशासाठी पाद्यपूजन? ते प्रगट ब्रह्म तिथे प्रगट आहे आणि आम्ही तिथे शरण असावं. त्यांनी ते ब्रह्म प्रगट करण्यासाठी ते ज्या रस्त्याने जात आहे तो त्या रस्त्यावर मी, त्या मार्गावर मी नेहमी स्थित असावं. वाटेल ते झालं तरी तिथून मी हटता कामा नये. हा संस्कार मला करून घेण्यासाठी पाद्यपूजनाचा अट्टहास आणि पाद्यपूजन त्या माध्यमातून इतके सगळे भाव गुरुपूजनामध्ये असावे, श्री गुरूंप्रती असावे. तेव्हा ते ब्रह्म प्रगट आहे. अधिकारी पुरुषामध्ये ब्रह्म प्रगट होते. याचा अर्थ असा आहे. ब्रह्म प्रगट होते म्हणजे ते आता काहीतरी वेगळे आहेत नाही हो. वेगळे नाहीये, आपल्याच सारखे. फक्त ब्रह्माचा आवाका सगळा त्यांच्या ताब्यात आलेला आहे अभ्यासाने आणि गुरुकृपेने. त्यांच्या गुरूंनी कृपा केली आहे. गुरुकृपेने हा सगळा ब्रह्माचा आवाका लक्षात येतो आणि आम्ही सुद्धा मग ब्रह्मरूप होतो. याला ब्रह्मरूपता असं म्हणतात. ही ब्रह्मरूपता आहे. ही ब्रह्मरूपता या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने मिळवण्याचा प्रयत्न करावा. श्री गुरूंचा अभ्यास असा करावा. त्यांना जाणणं म्हणतात. जाणतेने गुरु भजिते तेने कृत कार्य होईजे.
मुळे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणतेने गुरु भजे, गुरूंचं भजन जाणतेपणाने करा. ती जाण असू द्या. नुसतंच माझे गुरु ब्रह्मरूप आहे, माझे गुरु ब्रह्मरूप आहे, याला जाण म्हणत नाही. ब्रह्मरूप आहे म्हणजे नेमकं काय पद्धतीने ती ब्रह्मरूपता त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते आहे. ती दृष्टी आम्हाला आली पाहिजे. आणि नुसती दृष्टी येऊन फायदा नाही, तर ती दृष्टी पाहून तसं आमच्या जीवनामध्ये जीवनाशी आम्ही त्याचा मेळ आमच्याकडून घातला गेला पाहिजे. ब्रह्म प्रगट आहे. एखाद्याच अधिकारी पुरुषामध्ये असे ब्रह्म प्रगट होते. ती अधिकारी व्यक्ती फक्त श्री गुरु आहे. म्हणून श्री गुरु हे चालते ज्ञानाचे बिंब का म्हणतात? तेवढ्यासाठी. त्यांचे व्यवहार सुद्धा बघा कसे असतात, बोलणं, व्यवहार, त्यांचे भाव सगळ्या मधून प्रगट होत आहे. आपल्याला नाही दिसत, आपल्याला एकाच अँगलने आपण बघतो. एक तर ते काहीतरी तेज याच्यातून बघतो, चमत्काराच्या माध्यमातून बघतो त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांचं श्रेष्ठत्व, श्रीगुरूंचं श्रेष्ठत्व अशा पद्धतीने आम्हाला अवलोकन करता आलं पाहिजे. असं सगळ्यांनी अवलोकन करा. त्यासाठी गुरुपौर्णिमा. बाकीचेच विषय जास्ती. किती लोक आले होते, शांतपणे 5 मिनिटं श्री गुरूंच्या सहवासात नुसतं दर्शन होत आहे ना, शांत पाहावं, श्री गुरूंकडे डोळा भरून पाहावं. सदा तुझे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती. शांत उभं राहावं. अंतःकरणाचे सगळे भाव त्या ठिकाणी शांत करावे. एकही विकार नसावा. एकदा तर केव्हा तरी अविकारित्व आम्ही थोड्या वेळ पुरता तर ते स्वीकारावं अविकारित्व. प्रत्यक्ष पाण्यामध्ये गेल्यानंतर जसं आम्ही ओलं होतो, ओलं चिंब होतो, इच्छा असो की नसो ओलं चिंब होतोच पाण्यामध्ये उभं राहिल्यानंतर. तसं श्री गुरूंच्या समोर उभं राहिल्यानंतर अविनाशित्व, अविकारित्व, आनंद रूपता, सुखरूपता एक क्षण तरी अनुभवावी हो. त्या लाईन मध्ये उभं राहत असताना अंतःकरणाला नेहमी समजूत काढावी, अंतःकरणाशी संवाद करावा की बाबा रे, एक क्षण फक्त तुला शांत बसायचंय. एक क्षण दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. श्री गुरूंचं दर्शन याला म्हणतात. असं दर्शन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांनी घ्यावं. श्री गुरु प्रत्यक्ष उपस्थित असले तर, नसले तर घरी एक क्षण असा तरी राहावा, अविकारित्वाचा, अविनाशित्वाचा, पूर्णत्वाचा. आणि गुरुपौर्णिमा साजरी करा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा पद्धतीने जे निश्चळ ब्रह्मी चंचल आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षडगुणेश्वर कसा आहे, अविनाशी आणि अढळ ब्रह्मस्वरूप आहे. अढळ ब्रह्मस्वरूप जे आहे हे अढळ आणि अविनाशी ब्रह्मस्वरूप माझ्या आकलनामध्ये येत नाही. म्हणून त्याचं प्रागट्यीकरण श्री गुरूंमध्ये झालेलं आहे. आणि या ब्रह्मस्वरूपामध्ये, अढळ आणि अविनाशी ब्रह्मस्वरूपामध्ये विनाशी आणि विकारवान जीवेश्वर होतात. म्हणजे जेवढे काही
जीव आहेत, हे सगळे या ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर तयार होतात. आणि ह्या सगळ्या जीवांचं नियमन करणारा जो नियामक आहे त्याला ईश्वर असो म्हणतात. हा सगळ्यात श्रेष्ठ असा परमात्मा आहे. आता समर्थांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. असा जो ज्ञानी आहे, हा जो ज्ञानी, हा क्षेत्र द्रष्टा, कुटस्थ, महत, अंतरात्मा हे सगळं जाणलेलं त्यांनी असतं. आणि ते हे सगळं जाणल्यानंतर ब्रह्मरूप ते असतात. आणि आम्हालाही तसं व्हायचंय, म्हणून आम्ही हे सगळं जाणायला पाहिजे की नाही. ईश्वराचं स्वरूप कसं आहे, नेमकं आम्ही काय करायला पाहिजे ईश्वराच्या बाबतीत. आणि आम्हालाही ब्रह्मरूप व्हायचं असेल म्हणजे नेमकं काय करावं लागेल, हे सगळं या समासामध्ये दिलेलं आहे. सगळं दिलेलं आहे. म्हणून ईश्वर सगळ्यात श्रेष्ठ परमात्मा आहे. तोच चैतन्य आहे, तोच साक्षी रूप आहे, तोच ज्ञानात्मा आहे. आणि 6 गुणांचा तो स्वामी आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे 6 गुण त्या ईश्वरामध्ये आहे. आणि 6 गुणांनी युक्त असा तो ईश्वर जो आहे, तो आमच्या सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. मग आता आम्ही इथे या ठिकाणी आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, हा भाव आमचा गेलाच पाहिजे. कशासाठी इतकं सगळं? आम्हाला प्रगट असलेलं जे ब्रह्म आहे, ते प्रगट ब्रह्म, त्या प्रगट ब्रह्माचं जे स्वरूप आहे ते आम्हाला जाणायचं आहे आणि ब्रह्मरूप व्हायचं आहे. त्यासाठी ही सगळी खटाटोप, ही सगळी मांडणी विचारांची अशा पद्धतीने करायची. म्हणून आधी ईश्वराला जाणायचं. ईश्वर अशा पद्धतीचा आहे. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामी जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. आता तो सगळ्या जगाचा स्वामी आहे. आणि तो सगळ्या जगाचा स्वामी असून त्याच्यापासून या जगताचा विस्तार झालेला आहे. सगळ्या अफाट जगताचा विस्तार झालाय हे आम्ही मान्य करतो. पण मी ज्या जगात राहतो ना हो, माझं जग कोणतं आहे? 2 BHK किंवा 3 BHK किंवा मग मोठा बंगला, हे आमचं जग आहे. ह्या जगताचा सुद्धा विस्तार कोणी केलेला आहे? या जगताचा सुद्धा विस्तार त्यांनीच केलेला आहे. त्यांनी म्हणजे कोणी? त्या ईश्वराने. ईश्वरानेच हा सगळा विस्तार केलाय. हे आम्ही आमच्या होमच्या सोफ्यामध्ये बसून त्या सगळ्या सुखसोयीचा उपभोग घेत घेत आमच्या मनात हा विचार सतत राहिला पाहिजे. राहतो का? पण राहत नसेल तर मग आम्ही ईश्वराला जर जाणत नाहीये तर आम्ही अविकारी अविनाशी ब्रह्माला कसं जाणू? आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आमच्या श्रीगुरूमध्ये जे प्रगट ब्रह्म आहे त्या प्रगट ब्रह्माला कसं आम्ही जाणू? त्या प्रगट ब्रह्माला जाणायचं आणि ब्रह्मरूप होऊन राहायचं. त्यासाठी ही सगळी मांडणी हो. म्हणून आधी ईश्वराला जाणा. त्या ईश्वराची निर्मिती ही मूळ माया आहे. तो ईश्वर कुठून तयार झाला? त्याला जाणायला सुरुवात करा. त्याची शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी. ईश्वराची निर्मिती ही मूळ मायेपासून झालीये. एकोहम बहुश्याम हा संकल्प झाला, ती मूळ माया तयार झाली. त्या मूळ मायेला शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, गुणेश्वरी, गुणक्षोभिनी इत्यादी सगळी नावं शास्त्राने दिली. आणि अशी ती जगदीश्वरी, अशी ती शिवशक्ती आहे, त्यापासून या ईश्वराची निर्मिती झाली. म्हणजे आता ईश्वराची सुद्धा निर्मिती झाली आहे. म्हणून आम्ही आता ईश्वराच्या चिंतनात
किती राहायचं? सृष्टी पिंड ब्रह्मांडाच्या निर्मिती पुरता राहायचं. ती निर्मिती मी केली आहे, मी करता आहे, एवढा भाव आमचा सर्वप्रथम गेला पाहिजे. म्हणून ईश्वर करता आहे, सकळ करणे जगदीशचे. ईश्वर करता आहे, ईश्वर करता आहे. आणि मग त्या ईश्वराचं अधिष्ठान जे आहे, कारण त्याची पण निर्मिती झाली म्हणजे त्या अधिष्ठानाकडे जायचं. ते अधिष्ठान कसं आहे? ते अविकारी आहे, ते अविनाशी आहे, ते निरवय आहे. म्हणजे या कोणत्याच गोष्टीपासून आम्ही अलिप्त असायचं. विकारी, सावयव, विनाशी यापासून आम्ही कसं असायचं? अलिप्त राहू. याच्या संगात आम्ही जेव्हा राहणार नाही, तेव्हा ते प्रगट निरंजन आम्हाला आमच्या समोर प्रगट होईल. आत्मा स्वतःचं स्वरूप स्वतः प्रगट करतो. प्रगटच आहे, आम्हाला दिसत नाहीये. कारण हे सगळं जे मध्ये आलंय मायेचा पडदा यामुळे. आणि म्हणून तो जो पुरुष आहे, आता त्या प्रकृतीला तर जगदेश्वरी, शिवशक्ती, परमेश्वरी असं आपण म्हंटल, पण पुरुषाला मात्र क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महत्त्व, परिस्थिती जाणता साधू. त्या कुटस्थाला सुद्धा तो साक्षी आहे, तो द्रष्टा आहे, तो सर्वज्ञ आहे. कोण जाणतं? फक्त साधू जाणतो. साधू जाणतो. म्हणून त्यांच्यामध्ये, साधूमध्ये ब्रह्म प्रगट असतो. आणि म्हणून आम्ही श्री गुरूंना आम्ही जाणायचं. त्यांनी ते जाणलं असतं, म्हणून आम्ही श्री गुरूंना जाणलं, म्हणजे आम्ही ते ब्रह्मतत्वाला जाणलं. पण त्यांच्यात ते प्रगटच आहे. असा विचार श्री गुरूंच्या बाबतीमध्ये करायला हवा की नाही हो? नाहीतर श्री गुरुदेवा तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. कशासाठी? म्हणजे घराचं कल्याण होईल. म्हणजे काय होईल? म्हणजे भौतिक संपन्नता येईल? नाही हो, त्यासाठी नाही. तर घराला पाय श्री गुरूंचे लागतात, म्हणजे त्या निमित्ताने तो संस्कार माझ्या अंतःकरणावर झाला पाहिजे आणि तो टिकून राहिला पाहिजे. तो टिकून राहिला पाहिजे. टिकणं फार महत्वाचं आहे. श्री गुरु घरी आले की 4 दिवस कशा आनंदात जातात, आणि ते गेल्यानंतर 4 दिवसानंतर हे सगळी माया आम्हाला परत पकडते घट्ट. तिने पकडू नाही, तिने नेहमी घाबरूनच राहावं. आम्ही श्री गुरूंच्या संघात असावं की सतत. म्हणून ब्रह्मांडात ब्रह्मदेव विष्णू शंकर आहे, तसंच अनेक शरीरामध्ये जीव आणि ईश्वर राहतात. आता समर्थ या ठिकाणी सांगतात आहे की हा जो ईश्वर आहे, या ईश्वराची आमच्या काय भूमिका आहे, ईश्वर कुठे राहतो, हे आम्हाला आता समर्थ सांगायला समर्थांनी सुरुवात केली आहे. की ज्या ईश्वराच्या शरणागतीमध्ये आम्हाला राहायचं आहे, ज्याला आम्हाला शरण जायचं आहे, असा ईश्वराचं स्थान कोणतं? तर समर्थ म्हणतात की या ईश्वराचं स्थान प्रत्येक देहामध्ये आहे. या देहामध्ये समर्थांनी या देहाला देऊळ म्हटलेलं आहे. देह देवाचे मंदिर आहे. या देहाला समर्थांनी मंदिर म्हटलंय, देऊळ म्हटलंय. आणि यामध्ये राहणारं जे चैतन्य आहे, जो ईश्वर आहे, त्या ईश्वराची मग आम्ही उपासना केली पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. उपासना. तो ईश्वर आधी चराचरामध्ये आम्हाला एकदम नाही दिसणार, म्हणून आधी आम्ही प्रत्येक भूतामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा. ते त्याचं मंदिर आहे, देऊळ आहे, राहण्याचं ठिकाण आहे.
ही जर आम्ही उपासना केली तर आम्ही त्याला शरण राहू आणि त्याचं अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठान दृष्टी आमची सहज तयार होईल आणि आम्ही जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ. ईश्वर, आणि जर असं केलं नाही, जर त्याची उपासना केली नाही ईश्वराची, तर आम्ही त्याच्या पलीकडे कसं जाऊ हो? त्याच्या पलीकडे कसं जाऊ? त्याच्यामुळे परत मग आम्ही ईश्वराची उपासना नाही केली, सकळ करणे जगदीशाचं जर आम्ही नाही म्हटलं तर सकळ करणे अहमचे असंच आम्ही म्हणू. म्हणजे आमची देहबुद्धी अधिक दृढ होईल. यांनी सकळ करणे अहमचे, सकळ करणे नाही हो, सकळ करणे जगदीशाचे म्हणा पहिले, आणि मग सकळ करणे जगदीशाचे म्हटल्यानंतर करणे जगदीशाचे. आणि तो जगदीश कोणाच्या अधिष्ठानावर करतोय? अकर्ता. तो ते जे परब्रह्म आहे ते अकर्ता आहे. त्या अकर्ता परब्रह्माच्या अधिष्ठानावर ईश्वर काय झालाय? करविता झालाय. आणि म्हणून आम्ही आमचं कर्तेपण पहिले ईश्वराला अर्पण करायचं आणि अकर्ता या भूमिकेमध्ये यायचं. याला उपासना असं म्हणतात. ही उपासना आहे. आणि अशी उपासना जर आम्ही केली तर जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो. आणि ही उपासना जर आम्ही केली नाही तर मात्र आम्हाला ईश्वर मरण देतो, अशी समर्थांनी भाषा केली. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम. मरण दिलं म्हणजे जन्म आहेच. मी स्वतःला करता समजले हो, म्हणजे मी स्वतःला जीव समजतो, म्हणजे मी स्वतःला देह समजलाय. ह्याला आणि ह्या भीतीने सगळे उपासना करतात असं समर्थ म्हटलंय. समर्थ म्हणतात ही भीती अंतःकरणात बाळगा, म्हणजे मग आम्ही मरणाचे स्मरण असावे म्हणतात त्यांना समर्थ. मरणाच्या स्मरणाने का होईना, पण त्या स्मरणातून तरी ईश्वराची उपासना करा. म्हणजे ती उपासना आमची जन्म मरणाच्या परंपरेच्या पार जाईल, जन्म मृत्यूच्या पार जाईल. ह्याला ईश्वराची उपासना असं म्हणतात. आणि ही उपासना प्रत्येकाने, प्रत्येक जीवानी करायला हवी. अशी उपासना जेव्हा आमच्याकडून होत नाही, कशी? ईश्वराच्या शरणागतीमध्ये राहून ही उपासना आमच्याकडून होत नाही. आम्ही सगळ्या उपासना करतो, परंतु त्याची शरणागती पत्करतो का? जर कोणी आम्हाला म्हटलं, आपल्याला जर असं कोणी म्हटलं की काय अखंड उपासना तुम्ही करता, तर अंगावर मोरपीस फिरतं की नाही? अखंड उपासना तुमच्या घरी सुरू आहे हो, गेली 25 वर्षापासून पाहतोय ही उपासना आपल्याकडे अखंड सुरू आहे, आणि आपण पण तितक्या तन्मयतेने उपासना करता, असं जर कोणी आम्हाला म्हटलं तर आमच्या अंगावर मोरपीस फिरतो की नाही? नक्की फिरतो. म्हणजे मग आता उपासना करणारा मी झालो. मी आहे म्हणून ही उपासना होते. आलं की नाही करते, पण कर्तृभाव आला की नाही? मग सकळ करणे जगदीशांचे कसं? ईश्वराचं नियमन होतं की माझ्या घरी 25 वर्षापासून उपासना व्हावी. त्याचं नियमन होतं हो. त्यांनी निर्विघ्नपणे ते पार पाडलं. असं म्हणणं म्हणजे त्याची शरणागती, त्याची उपासना. आणि असं न म्हणणं, माझ्यामुळे उपासना 25 वर्षापासून सुरू आहे, मग आम्हाला जमतच नाही, मला नाही जमत, उपासना नाही झाली तर मी किती लांब जाऊ गावाला, त्या दिवशी घरी येतोच, उपासना करतोच. आता मात्र या ठिकाणी ईश्वर जीवाला जणू पछाडतो. समर्थांची रचना कशी आहे बघा. ते तेव्हा पछाडिले. ही ओवी जेव्हा वाचाल तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता ईश्वरांनी पछाडलं म्हणजे काय? उपासना होत नाही तेव्हा तेव्हा ईश्वर जीवाला जणू पछाडतो म्हणजे काय करतो नेमकं? असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडेल. या 2-3 कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहे. त्या आज होणार नाही एवढी एक सांगते आणि थांबते. लक्ष नव्हतं घड्याळाकडे, ठीक आहे, काही हरकत नाही. ईश्वर जीवाला जणू पछाडतो म्हणजे
ईश्वराने जीवानी जर ईश्वराची उपासना अशा पद्धतीची शरणागत राहून जर उपासना केली नाही तर करते पण त्या जीवाला छळतो हो, घेरतो, आणि म्हणून ईश्वर त्याला पछाडतो असं म्हणतात. आणि असं ईश्वराने आम्हाला पछाडू नये, आम्ही करते भावामध्ये जाऊ नये, हा विचार संत आम्हाला देतात. आणि मग तो जीव आवडीनी उपासना करतात ईश्वराची. संतांकडून असा विचार आमच्याकडे येतो, श्री गुरूंकडून असा विचार येतो की बाबा रे, उपासना जर तू अशा पद्धतीची नाही झाली तर मात्र तू कर्त्या भावाला प्राप्त होशील, देहबुद्धी घट्ट होईल. श्री गुरूंकडून आलेला विचार ज्या वेळेला येतो असा, तेव्हा मग जीव त्याची आवडीने उपासना करतात. आवडीने भजो लागले सकळ लोक. पछाडला गेल्यानंतर मग असं वाटतं की ह्या पछाडलो आम्ही, पछाडण्याचं दुःख भयंकर असतो, आणि त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मग आम्ही आवडीने उपासना करतो. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन बुढी, माझी जीवाची आवडच ती होती विठ्ठलाची उपासना. भगवंताची उपासना ही जीवीची आवड झाली पाहिजे, आवडीतून उपासना झाली पाहिजे, नाईलाजानी नाही. कोणत्याही अपेक्षेने उपासना होता कामा नये, सकाम उपासना नसावी, ती जीवीची आवड असावी. आणि आम्हाला ती जीवीची आवड सांगणारे कोण असतात? श्री गुरु असतात. त्यांची ती झालेली असते, ब्रह्म त्यांच्यात प्रगट असतं, आणि आमच्यामध्ये ते प्रागट्यीकरण करण्यासाठी ते समर्थ असतात. म्हणून ते श्री गुरु या पदाला प्राप्त झालेले आहेत. आमच्यात ते प्रगट करणारा ते समर्थ असतात. ते ईश्वर शरणागतीपासून प्रागट्यीकरणाला सुरुवात करतात आणि तिथपर्यंत घेऊन जातात. हो, या समासामध्ये फार सुंदर मार्गदर्शन केलंय की नेमकं उपासना करताना काय करावं आणि मग संतांना कसं शरण जावं. पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त उद्या मुरगुडसाठी रवाना होते, तर संध्याकाळी मी ट्रेनमध्ये असेल यावेळेला, आणि त्यामुळे उद्याचा वर्ग घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या आपण आपला हा दासबोधाचा वर्ग बंद ठेवू आणि पुढच्या गुरुवार शुक्रवारी मात्र या समासाला परत सुरुवात करून हा समास घेऊ. तोपर्यंत मात्र गुरुपौर्णिमाचा उत्सव या शुभ पर्वावर सगळ्यांना श्री गुरूंचे भरभरून आशीर्वाद मिळावे आणि अत्यंत मनाने पूजन करावं, श्रद्धायुक्त अंतःकरणाने पूजन करावं, एवढीच कळकळीची प्रार्थना विनंती करते. सगळ्यांना तो ब्रह्मरस प्राप्त हो या गुरुपौर्णिमेच्या शुभ पर्वावर, अशी श्री गुरु चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.